विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवात तर छानच झालेली आहे. मग मला सांगा, कालच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो? मी सांगतो, मी रिव्हिजन घेतोय. हा एक हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे, पण तो सर्क्युलर आहे. इथं ती व्हेइकल आहे. ओके. त्याच्यावर कुठले-कुठले फोर्सेस ॲक्ट होतात ते आपण काल बघितलं. मुद्दा असा आहे, की त्या ठिकाणी आपण मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. तो होता √μs इंटू rg. याचा अर्थ इथं जाणारी व्हेइकल टू व्हीलर असू दे, सायकल असू दे, नाहीतर मोठा ट्रक असू दे. आता ऑब्व्हियसली ट्रकचं मास जास्त असणार आहे. पण मासवर ही व्हेलॉसिटी डिपेंडच नाहीये. पण ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे. याच्यापेक्षा जर व्हेलॉसिटी वाढली, तर ती गाडी ओव्हरटर्न होईल. साध्या भाषेत पलटी होईल. ते होऊन द्यायचंय का? नाहीये. बरं, मग खूप हळू जायचं का टर्नवर? तेही नाहीये. मग या केसमध्ये काय करावं लागेल? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवावं लागेल. कारण रेडियस तर वाढणार नाहीये. ती आहे तेवढंच टर रस्ता असणार आहे. जी ची व्हॅल्यू काही अशी बदलत नाहीये. मग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनसाठी रस्ता ना खडबडीत केला पाहिजे. पण त्यानं लॉस ऑफ टायर होणार. मग यासाठी काय केलं पाहिजे मग? बरं हा हा फॅक्टर आहे ना धोकादायक आहे. रस्त्यावर ऑइल सांडलंय, गुळगुळीत झालाय, पाऊस चिखल झालाय. मग हा फॅक्टर एकदम कमी होतो. ऑब्व्हियसली व्हेलॉसिटी पण कमी होते. नाही का गाड्या घसरत, स्लिप होतात, ऑइलवर पडतात. आला का पॉइंट लक्षात? मग आता करायचं तर मग करायचं काय? मग तोच पॉइंट आजचा आपला असणार आहे. मी लिहिलंय पण अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे तुम्ही काय करा, की हा जो रोड आहे, ओके, त्याला स्लाइटली टिल्ट करा असं. ओके. आणि त्याच्यामुळे जे फोर्सेस मला मिळणार आहेत एक्स्ट्रा, ते व्हेइकलला ओव्हरटर्न होऊन देणार नाहीये. त्यामुळे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन चा एवढा इश्यू होणार नाही. मग सुरुवात करूया आपण. बरं, आता मी जसं बोललोय तसं, की फिजिक्स म्हणलं की डायग्राम इम्पोर्टंट आहे. बघा मग व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड. म्हणजे हा हॉरिझॉन्टल रोड होता, हे आपण बँकिंग केलंय. ॲक्चुअली रिअल लाईफमध्ये एवढा अँगल नसतो, ही फिगर काढण्यासाठी. फिगरच व्यवस्थित समजली पाहिजे. आता शांतपणे बघा, हा सरफेस आहे आता. सरफेसला परपेंडिक्युलर नेहमी असते नॉर्मल रिएक्शन. पहिला पॉइंट क्लिअर झाला का? नॉर्मल रिएक्शन सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असते. या पॉइंट पासून नेहमी डाउनवर्ड जे ऍक्ट होतं ते असतं वेट. वेटचा फॉर्म्युला काय? mg. वेट नेहमी डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार. आता हा जो कॉम्पोनंट आहे, थोडासा तिरका आहे ना? मग त्याचा हा व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे. आणि हा जो थीटा आहे तो अँगल ऑफ बँकिंग. आता आता लक्ष द्या मी सांगतोय. ही नॉर्मल रिएक्शन आहे समजा. ओके. आता मी ह्या सरफेसला वरती-वरती आणला, इथपर्यंत आणला. तुम्ही जसं सरफेस वर आणणार तसा नॉर्मल पण इकडे जाणार ना. याचा अर्थ इथं जो अँगल आहे तो इथं असणार आहे. आलं का लक्षात? आलं का डोक्यात? इथं जो अँगल आहे तो इथं असणार आहे. ठीक. मग मला एक सांगायचं आहे तुम्हाला. हा जो कॉम्पोनंट आहे, ह्या थीटाची ती ॲडजस्टंट साइड आहे का बघा? आलं का? म्हणजे एन कॉस थिटा. हा जो कॉम्पोनंट आहे तोच इथं आहे. मग या थीटासाठी ही अपोझिट आलं का एन साइन थिटा. मग आता मुद्दा काय, की इथं जे काय डायग्राम दिसते, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर स्पीड फॉर अ व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड असा प्रश्न येईल. व्हेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन तयार करायचं आहे आपल्याला. कालच्या सारखंच आपल्याला करायचं आहे लक्षात घ्या. पण फिगर कशी ड्रॉ करायची कळालं? ही व्हेइकल आहे. हे 2 व्हील्स आहेत. पुढे 2 व्हील्स असणार आहेत. बरोबर आहे? या केसमध्ये इथून नेहमी डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये काय ॲक्ट होतं? वेट ऑफ द व्हेइकल. परपेंडिक्युलर काय असतं? नॉर्मल. नॉर्मलला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये आपण काय केलंय? रिझॉल्व्ह केलंय. ओके. पण आता हे लिहायचं कसं? तर मी तुम्हाला सांगतो. आता ही डायग्राम इथे ठेवतोय मी. नेहमी लक्षात ठेवा, पहिला शब्द लिहायचा कन्सिडर आणि त्याच्या पुढे लिहायचं जे काही त्यात दिलंय ते. काय कोण आहे? व्हेइकल. मग कन्सिडर अ व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड. इथलंच बघून लिहायला लागलो मी प्रश्नाचंच बघून तुम्ही लिहिणार आहे. त्याच्यापुढे लिहायचं बरं का. ॲज शोन इन अबोव्ह फिगर. ॲज शोन इन काय सांगा? अबोव्ह फिगर. या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे ही व्हेइकल आहे. कन्सिडर शब्द आला का आपला पहिला? त्याच्यानंतर लेट मला सांगा. एम म्हणजे काय? मास ऑफ व्हेइकल. मास ऑफ व्हेइकल. ओके. एम म्हणजे काय? मास ऑफ व्हेइकल. ठीक आहे. त्याच्यानंतर जी म्हणजे कोण? ॲक्सिलरेशन. इथं फुल स्टॉप देऊया. ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर एन म्हणजे काय सांगा? नॉर्मल रिएक्शन. एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन. ओके. अजून भरपूर नाव आहेत.
ठीक आहे. थीटा, अँगल ऑफ बँकिंग. थीटा इम्पोर्टंट आहे. अँगल ऑफ बँकिंग. ओके. भरपूर झालं लक्षात घ्या. मग व्हेरियस फोर्सेस या गाडीवर कुठल्या ऍक्ट होतात ते लिहायचं. ओके. मग मी सांगतो. फोर्सेस किंवा व्हेरियस शब्द लिहायचा राहिला राहू दे. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल. फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल आर नॉर्मल रिएक्शन अँड एमजी. फुल स्टॉप द्या. नॉर्मल रिएक्शन म्हणजे एन आणि एमजी म्हणजे कोण? वेट ऑफ द व्हेइकल. बघा तुम्हाला मला पाठ न करता शिकवायचं आहे. कन्सिडर, लेट, वी नो दॅट वगैरे शब्द वापरून सुरुवात करायची. आता बघा, नॉर्मल रिएक्शन कॅन बी रिझॉल्व्ड इन two components. Two component. Normal reaction can be resolved into two components. N sin theta and N cos theta. आता मला सांगा हा रस्ता असा असणार आहे, त्या बाजूला सेंटर असणार आहे, बरोबर आहे? मग सेंटरच्या दिशेने कोणता फोर्स ऍक्ट होतोय? N sin theta. काल मी शिकवलंय, आज परत शिकवतो. जो फोर्स सेंटरच्या दिशेने ऍक्ट होतो, तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. मग ते वाक्य लिहायचं. N sin theta provides necessary centripetal force. N sin theta provides necessary centripetal force. मला सांगा बघू मग. N sin theta ची व्हॅल्यू काय येणार? सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. तर वही काढा. आणि कालच्या लेक्चर बोललो होतो की सेंट्रिपिटल फोर्सचे 5 फॉर्म्युले कोणते आहेत ते बघा. पहिला आहे mv स्क्वेअर अपॉन आर. दुसरा होता एम आर ओमेगा स्क्वेअर. नंतर होतं पी स्क्वेअर अपॉन एम आर. पी म्हणजे लिनियर मोमेंटम. त्याच्या खाली होतं एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब. आणि मी बोललो होतो 2024 ला सीडील तो विचारलाय. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आणि पाचवा कोणता होता? एम व्ही ओमेगा. रिवाइज करा. चला हे क्वेश्चन 1. आता हा जो कॉम्पोनंट आहे ना एन कॉस थिटा तो वेटला बॅलन्स करतोय. तेव्हा डायग्राम काढताना सुद्धा जेवढा कॉम्पोनंट हा वर आहे ना तेवढाच खाली वेट दिसलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके. बर मग आता मी लिहितो की एन कॉस थिटा बॅलन्सेस वेट. त्याच्यामुळे मला एन कॉस थिटा दॅट इक्वल्स टू एमजी मिळणार. त्याला इक्वेशन 2 म्हणा. आता त्याच्यानंतर मी लिहिणार आहे फ्रॉम 1 अँड 2 दोघांचा रेशो घ्या. एन ला एन कॅन्सल, पण साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा येईल. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा येईल. हा बघा ह्या एम ला हे एम कॅन्सल, हे आर डिनॉमिनेटर आहे. जी डिनॉमिनेटर मध्येच येणार आहे. तेव्हा मला मिळणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण आठवतंय का? कालच्या दोन्ही डेरिव्हेशन मध्ये पण असंच आलं होतं. आता काय होणार? ह्या आर ची इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे मला व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली आर जी टॅन थिटा. मग therefore व्ही इक्वल्स टू अंडर रूट आर जी थिटा. अँड दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन. आता शांतपणे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतोय काय ते. व्यवस्थित लक्ष द्या. आता काय होतं बघा. पुस्तकात हा जो पॉइंट आहे ना, आता हे काल आपण व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल लोड बघितलं तर आपण मॅक्सिमम वेलॉसिटी फाइंड आउट केली. ओके. ही वेल ऑफ डेथ त्याच्यात आपण मिनिमम वेलॉसिटी फाइंड आउट केली. कळालं का? त्याच्या हॉरिझॉन्टल होतं ना, त्याचं आपण मॅक्सिमम स्पीड फाइंड आउट केलं. त्यापेक्षा स्पीड वाढलं तर गाडी ओव्हरटर्न होणार. वेल ऑफ डेथचं उलट आहे. स्पीड किती वाढवा काही प्रॉब्लेम नाहीये. नाही का मौत का कुवत. वाढू दे स्पीड काही इश्यू नाहीये. मिनिमम काढायचं तिथं. त्याच्यापेक्षा जर कमी झालं तर ती गाडी पडेल. हे पॉइंट इम्पोर्टंट आहे. आणि आता इम्पोर्टंट पॉइंट काय बघा, हे जे आहे ना व्हेइकल अलोंग बँक्ड रोड, मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. व्हेइकल अलोंग बँक रोडचं आपण हे जे एक्सप्रेशन फाइंड आउट करतोय, सांगतो. हे जे अंडर रूट आर जी टॅन थिटा आहे ना, हे आहे मोस्ट सेफ स्पीड. का? तिथे आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारात घेतलेलाच नाहीये. त्याच्यामुळे ते आहे मोस्ट सेफ स्पीड. मग आपण आता जे फाइंड आउट केलंय हे व्ही इक्वल्स टू अंडर रूट आर जी टॅन थिटा केव्हा वापरायचा? जेव्हा तुम्हाला मोस्ट सेफ स्पीड विचारला असेल तेव्हा. आता मी स्क्रीनवरती नसणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हा क्वेश्चन बघायचा आहे. सगळ्यात महत्वाचं डायग्राम. सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन काय विचारलाय? मोस्ट सेफ स्पीड विचारलंय, तर हे सॉल्व्ह करायचं. बरं, इथं डायग्राम कशी काढायची हे पण मला एक सांगायचंय. पण त्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे कंप्लीट करा. मी असं इमॅजिन करणार आहे की तुम्ही व्हिडिओ पॉज केलाय. का सांगू? तर मी आता हे पुसणार आहे. ऑनलाईन एज्युकेशनचा तो एक फायदा आहे. नाही तर तुम्ही व्हिडिओ पाठीमागे घेऊन बघू शकता, आहे की नाही? आता मला फिगरची प्रॅक्टिस करून दाखवायची तुम्हाला.
तुम्ही जेव्हा हे काढाल, तेव्हा व्हेइकल काढा. आता सगळ्यात महत्वाचं पट्टी घ्या आणि बरोबर आता सेट करा आणि या पॉइंट पासून बरोबर परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन काढा. आता या नॉर्मल रिएक्शनचा हा कॉम्पोनंट घ्या, त्याला म्हणा एन कॉस थिटा आणि तेवढाच कॉम्पोनंट खाली काढा आणि लिहा एमजी. इकडे व्हर्टिकल झाला, आता हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कुठपर्यंत घ्यायचा माहिती आहे का? एवढाच घ्यायचा. त्याच्यापेक्षा मोठा कॉम्पोनंट घ्यायचा नाही. आणि हा आहे एन साइन थिटा झालं की. बरं. हा अँगल थीटा आहे, मग हा पण थीटा. थीटाच्या ऍडजस्टंट असेल तर कॉस कॉम्पोनंट घ्यायचा आणि थिटाच्या अपोजिट जो इथं आहे तो इथे येणार आहे आणि तो येणार आहे एन साइन थिटा. ऑफलाईन प्रमाणे मी घेणार आहे. वेळ लावतो मी याला. मला सांगा सेंटरच्या दिशेनं कोणता कॉम्पोनंट ऍक्ट होतोय? एन साइन थिटा. तो कॉम्पोनंट काय प्रोव्हाईड करतोय? सेंट्रिपिटल फोर्स. चला त्याचे 5 फॉर्म्युले सांगा माझ्या बरोबर. एम-आर ओमेगा स्क्वेअर, टी स्क्वेअर अपॉन एम-आर, एल स्क्वेअर अपॉन एम-आर क्यूब आणि अजून काय रे? एम-व्ही ओमेगा. विचारणार सीईटीत. हा याला बॅलन्स करतोय अपोझिट डायरेक्शन मध्ये. याचा अर्थ एन कॉस थिटा बरोबर काय येणार? एमजी. याला हे काय होतील? कॅन्सल होईल. आणि मग काय होणार? एन ला एन कॅन्सल. साइन अपॉन कॉस टॅन थिटा इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. आरजी इकडे घ्या. संपलं. आता मुद्दा कसा आहे बघा, मी तुम्हाला सांगतो, की कसं आहे ऍक्च्युली बरं का. कसं आहे, आपण काय करतोय? अरे वाह! ठीक आहे. जाऊ दे. मला ते पाठीमागचं इरेज केलेलं आणायचं होतं, पण जाऊ दे खूप वेळ लागेल लक्षात घ्या. राहू दे. पहिला क्वेशन क्लिअर झाला का? डेरिव्हेशन कुठलं घेतलं आज? बोथ सेफ स्पीड. पण रोड कसा आहे? बँक्ड. बँकिंग केल्यामुळे काय होतं? आपल्याला जे सेफ स्पीड आहे ते व्यवस्थित ऍडजस्ट करता येतंय विथआऊट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. पण थांबा, इथं लोअर स्पीड लिमिट हा काय प्रकार आहे? त्याच्यानंतर पण एक आहे. अप्पर स्पीड लिमिट. हां. लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट एक्सप्लेन करतो. हे बघा, सेंटरच्या दिशेनं कोण ऍक्ट होतोय? एन साइन थिटा. मग तो काय प्रोव्हाईड करणार? सेंट्रिपिटल फोर्स. आता कंटाळा येईल तुम्हाला. 5 फॉर्म्युले राहू दे. तुमचं तुम्ही रिवाइज करा. पण हा इकडे ऍक्ट होतोय. हा कुठे ऍक्ट होतोय? अपोझिट डायरेक्शन मध्ये. त्यामुळे ह्याच्यातून हे मायनस करा. मग मिळणार आहे एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. अपवर्ड कोण आहे? एन कॉस थिटा. अजून अपवर्ड कोण आहे? दोघं मिळून या वेटला काय करणार आहे? बॅलन्स करणार आहे. आता मी तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे हे लक्षात घ्या. पण त्याच्या अगोदर ॲज युजुअल मी जरा डायग्रामचीच प्रॅक्टिस तुमच्याकडनं करून घेतो. ठीक आहे. हे ठेवतो बाजूला आणि आता लक्ष द्या इकडं. हं. आता हा बँक्ड रोड आहे. ही ती व्हेइकल आहे. ओके. मला माहिती आहे, की बरोबर परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन घ्या. हा कॉम्पोनंट तुम्ही एन कॉस थिटा घ्या. बरोबर खाली तुम्ही वेटला बॅलन्स करा. इकडं बरोबर इथपर्यंतच एन साइन थिटा घ्या. ओके. पण मला काढायचं लोअर स्पीड लिमिट. आता इमॅजिन करा, असं होत नाही. पण आता हे असं बँकिंग आहे. तुमच्या गाडीचं स्पीड लोअर लिमिट काय पाहिजे? त्यापेक्षा जर कमी स्पीड आलं, तर गाडी इकडे येईल. नाही होत तसं. मग गाडी इकडे येऊन द्यायची नाहीये. तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स टायरमध्ये या डायरेक्शनमध्ये या ॲड लावावा लागेल. आता फ्रिक्शनल फोर्स म्हणलं, की मग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आलं. बरं, आता हा फोर्स असा आहे की नाही? बघा बरोबर या लेव्हलपर्यंत त्याचा हा कॉम्पोनंट घ्यायचा आणि या लेव्हलपर्यंत हा कॉम्पोनंट घ्यायचा. आता ऐका, जरा पुढे फोर्स घेता चालला असता, एवढा गोंधळ नसता झाला. पण हा जर थिटा असेल, तर हा पण थिटा. जेव्हा 9th स्टँडर्ड मध्ये कॉरेस्पॉन्डिंग अँगल आहे. आता या थिटासाठी ही कसली साइड आहे सांगा? ऍडजसंट. म्हणजे हा कॉम्पोनंट येणार आहे एफ-एस कॉस थिटा. ही अपोजिट आहे. मग हाच कॉम्पोनंट इथे आहे. मग हे येणार आहे एफ-एस साइन थिटा. पण हा इकडे आहे आणि हा इकडे आहे. म्हणून याच्यातून हे मायनस केल्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स मिळणार आहे. ओके. बर. आता मुद्दा बघा मी सांगतो काय ते शांतपणे लक्ष द्या. आपण याचं डेरिव्हेशन लिहिणार आहे लोअर स्पीड लिमिट आणि सीईटी साठी स्कोअर बुस्टर ओपन करून बघा. ओके. पण आहे स्कोअर बुस्टर. नंतर उद्याच्या लेक्चर तुम्हाला दाखवेन. फॉर्म्युला विचारलाय हा आहे तसा. ओके. मी एक्सप्लेन पण करतो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का. आता ऐका. पहिला शब्द कन्सिडर पण तुम्ही याच्या पुढे कंटिन्यू करणार. कन्सिडर अ व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलोंग बँक्ड रोड ऍज शोन इन द अबोव्ह फिगर. संपलं. दुसरा शब्द लेट आणि तुम्ही लिहिणार आहे. एम म्हणजे कोण सांगा? मास ऑफ द व्हेइकल. जी म्हणजे कोण? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एन म्हणजे कोण? नॉर्मल रिएक्शन. थीटा म्हणजे कोण? अँगल ऑफ बँकिंग. एफ-एस म्हणजे कोण? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स.
म्यूएस म्हणजे कोण? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. काय राहिलं का? ओके, एवढं झालं, पुष्कळ झालं, लक्षात घ्या. आता पुढचा पॉइंट तुम्ही लिहिणार आहे. व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल आर नॉर्मल रिएक्शन, फ्रिक्शनल फोर्स अँड एमजी. आता इथं मी स्टार करतोय, की कुणाला रिझॉल्व करायचंय ते मला सांगा. मग नॉर्मल रिएक्शन कॅन बी रिझॉल्व्ड इन टू कॉम्पोनंट एन sin theta and n cos theta, whereas Fs can also be resolved in two component Fs cos theta and Fs sin theta. तर सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो हा शब्द वापरायचा चालतंय फ्रॉम फिगर. आता तुम्ही मला विचारलात बोर्डला चालेल का? तर बघा माझ्या मुलाला फिजिक्समध्ये 97 होते. मी त्याची फोटोकॉपी मागवून घेतली होती. जसं आपण शब्द वापरतो ना, कन्सिडर लेट, वी नो दॅट, एवढ्या सोप्या भाषेत त्यानं सगळे उत्तर लिहिले होते. पैकीच्या पैकी मार्क आहेत. न्यूमेरिकलमध्ये इकडे-तिकडे त्याचे मार्क्स कट झालेत. डेरिव्हेशनमध्ये काही असेल या पैकीच्या पैकी मार्क आहेत. फ्रॉम फिगर मी काय लिहितोय बघा, की सेंटरच्या दिशेनं हा ॲक्ट होतोय बघा. सेंटरकडं हा ॲक्ट होतोय. पण हा त्याला अपोज करतोय. पण हे थांबा. पण हे दोघं मिळून तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करतायत. मिळून नाही, मिळून म्हणजे खरं अपोज म्हणून मायनस साइन बरं का. आता हे दोघं मात्र बघा, ही डायरेक्शन कुठे आहे? वर आहे. ही पण सेम डायरेक्शन आहे. ॲडिशन करा. मग n cos थीटा मध्ये Fs sin थीटा मिळवा. ते मिळून वेटला बॅलन्स करणार म्हणजे mg ला. घ्या रेशो. रेशो घेताना मग असं येणार फ्रॉम 1 and 2 रेशो घ्या. n sin थीटा मायनस Fs cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा प्लस Fs sin थीटा इक्वल्स टू सारखंच व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. आता चौथं एक्सप्रेशन आहे की ज्यात व्ही स्क्वेअर अपॉन आरजी येते का? एम ला एम काय होतंय? कॅन्सल. ओके. बर. आता तुम्ही काय करा माहितीये का? सगळ्यात इम्पॉर्टंट प्रत्येकाला n cos थीटा ने डिव्हाइड करा. मला इथं 1 पाहिजे. मग ही जी टर्म आहे n sin थीटा त्याला डिव्हाइड करा n cos थीटा न. Fs म्हणजे आठवतंय का कालचं? म्यूएस इंटू एन कॉस थीटा. त्याला सुद्धा डिव्हाइड करा n cos थीटा न. पण n cos थीटाला n cos थीटा न डिव्हाइड करा आणि Fs म्हणजे कोण रे? म्यूएस इंटू एन sin थीटाला n cos थीटा न डिव्हाइड करा. दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता काय होणार बघा, की हे आर जी मी इकडं घेतो पहिल्यांदा. आर जी आणि ब्रॅकेटमध्ये काय राहतंय बघा. एन लाईन कॅन्सल. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा मायनस म्यूएस राहते की नाही बघा बघू. आणि एन कॉसला एन कॉस काय होणार आहे? कॅन्सल. इथं 1 येणार आहे. आणि प्लस शांतपणे बघा. म्यूएस राहील. एन ला एन कॅन्सल होईल. पण साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा. म्हणजे म्यूएस इंटू टॅन थीटा पण ही व्हॅल्यू व्ही स्क्वेअरची. बरं हे लोअर लिमिट आहे. मग व्ही इक्वल्स टू रूट आर जी. आता माझं ऐका. वर जर मायनस असेल तर खाली प्लस साइन पाहिजे आणि वर जर प्लस असेल तर खाली मायनस पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्हाला कमी स्पीड पाहिजे त्यामुळे वरती मायनसच येणार. मॅक्सिमम साठी वरती प्लस येणार एवढाच फरक आहे. मग मला सांगा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे आणि टॅन थीटा डोक्यात ठेवा. टॅन थीटा पहिला लक्षात ठेवा आणि मायनस म्यूएस आणि 1 प्लस म्यूएस इंटू टॅन थीटा. तसं बघितलं तर हा टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वाटतो ना, टॅन ए प्लस टॅन बी 1 मायनस. क्लिअर? किती सोपं डेरिव्हेशन आहे का नाही सांगा बघू. पण मला सांगा परत मी थोडं स्क्रीनच्या बाहेर जातोय किंवा दिसतोय तुम्हाला बघा मी थोडंसं असू दे. ही जे कन्सिडर आहे, लेट आहे, फोर्सेस बद्दल लिहितोय, फ्रॉम फिगर लिहितोय. सोप्या भाषेत लिहा ना. मेन सांगू का इथं घरी गंमत आहे. डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. मग आता पुढचा प्रश्न ॲज अ होमवर्क तुम्हाला दिला जाणार आहे आणि तिथं आहे पर स्पीड लिमिट. ओके. मी सांगू का बघा आता. पण स्पीड लिमिट स्पीड खूप असली तर गाडी इकडं जाईल. आपल्याला गाडीला तिकडं जाऊन द्यायचं नाही. मग फ्रिक्शनल फोर्स बघा. मग फ्रिक्शनल फोर्स जर या डायरेक्शनमध्ये असेल, तर ऑब्व्हियसली त्याचे कॉम्पोनंट हे असे 2 येणार. आता मी लिहितोय तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मी काय लिहितोय बघा. एन साइन थिटा कोणत्या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतोय बघा? सेंटरकडं. एफ कॉस थिटा सुद्धा सेंटरकडच आहे. म्हणजे प्लस येणार. एफ एस कॉस थिटा. दोघं मिळून काय प्रोव्हाईड करतायत? सेंट्रिपिटल फोर्स. फॉर्म्युला काय मग? एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. बरं आता शांतपणे बघा. हा वेटला बॅलन्स करणार आहे.
अरे पण एफ-एस साइन थिटा याच्या अपोझिट डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे एन कॉस थिटा मधून ते मला एफ-एस साइन थिटा मायनस करावं लागेल. दॅट इक्वल्स टू एम-जे. चला याच्या पुढचं होमवर्क आहे. मी सांगतो होमवर्क आहे. तुम्हाला जमणार आहे. ह्याचा रेशो काय तर एम ला एम काय होईल? कॅन्सल. काय उरेल सांगा? व्ही स्क्वेअर अपॉन आर-जी. वरती प्लस आणि खाली काय येईल? मायनस. खाली इथं कोण आहे? एन कॉस थिटा. आठवतंय का? प्रत्येकाला एन कॉस थिटाने काय करा? डिव्हाइड. मग फॉर्म्युला काय तयार होईल? की रूट मध्ये आर-जी तर येईल. मी तुम्हाला लक्षात ठेवा म्हटलं होतं टॅन थिटा. मग वरती प्लस येणार यावेळेस. आणि खाली काय येणार मग? मायनस येणार. म्यू-एस इंटू टॅन थिटा. आलं का ध्यानात? एक्सप्रेशन कंप्लीट झालेलं आहे. 20 मिनिटं झाली. हे होमवर्क आहे. हे 3-3 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न आहेत. पण न्यूमेरिकल आलं तर? आहे ना. न्यूमेरिकल आलं तर येऊ दे ना. आपण सॉल्व्ह करूया ना. पहिला सॉल्व्ह केलेला न्यूमेरिकल बघा. वर कुठलं साइन आहे? मायनस आणि खाली प्लस म्हणजे हे लोअर लिमिट चेक करत असणार आहेत बरं का लक्षात घ्या. स्पीड लिमिटच म्हणलंय त्यांनी लक्षात घ्या. ओके, मग दोन्ही काढावं लागतंय. दोन्ही काढावं लागतंय. स्पीड लिमिट म्हणजे प्लस मायनस ना. म्हणजे मिनिमम काढावं लागतंय आणि मॅक्सिमम पण काढावं लागतंय. ओके, मिनिमम पण आणि मॅक्सिमम. पण त्यांनी आणखीन काय विचारलंय? स्पीड लिमिट्स विथ 10% पुन्हा 10% सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो बघा. सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा काय करूया? ओके. पहिल्यांदा शांतपणे हे जरा छोटं करूया. ओके. आणि एवढी जागा बास झाली मला सोडवण्यासाठी किंवा ह्याला पण मी थोडंसं तुम्हाला दिसतंय का सांगा बघू व्यवस्थित? मीच बघणार आहे. दिसतंय किंवा पुस्तक काढून त्यातला 1.3 बघा बरं का. ओके. बघा आता. सगळ्यात महत्त्वाचं अगोदर लिहूया गिव्हन डाटा. रेडियस ऑफ कर्व्हेचर आहे 9.9 मीटर. बँक्ड ॲट म्हणजे थिटा दिलाय. तो आहे टॅन इन्व्हर्स 0.5. हे टॅन इन्व्हर्स आहे ना, तिकडे जाऊ दे टॅन होतील. म्हणजे मला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली 0.5. टॅन थिटाची व्हॅल्यू काय मिळाली? 0.5. ओके. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलाय. म्हणजे म्यू एस ची व्हॅल्यू 0.2 दिले. डिटरमाइन द स्पीड लिमिट. मग जी ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला मिनिमम आपण आत्ताच बघितलं होतं. इथं आर-जी येणार. मी बोललो होतो, की टॅन थिटा डोक्यात ठेवा. मिनिमम म्हणल्यावर वरती मायनस पाहिजे. म्यू-एस. मग खाली प्लस येणार. त्या दोघांचा प्रॉडक्ट टॅन थिटा इंटू म्यू-एस. चला आता व्हॅल्यू पुट करूया. रेडियस किती रे? 9.9. 19 ठीक आहे असं चला. 9.9 जी ची व्हॅल्यू 10 आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू 0.5 आहे. म्यू-एस ची व्हॅल्यू 0.2 आहे. हे 1 प्लस 0.5 इंटू 0.2 इथं गडबड होते मुलांची. इथं. इथं गडबड होते लक्षात घ्या. सोपा क्वेश्चन आहे असं मला वाटायला लागलंय. थांबा 1 मिनिटं. हे 9.9 तसंच राहू दे तात्पुरतं. किंवा चला ठीक आहे चला. 10 ने मल्टिप्लाय करा काही हरकत नाही. याला 99 येईल इंटू वरती 0.3 येईल. पण 1 प्लस मला सांगा 0.5 ला 0.2 न मल्टिप्लाय केल्यावर किती येईल? मी एकदम सिंपल सांगणार आहे. मला हे मी 8वीच्या मुलांना काल शिकवलंय. पहिल्यांदा पॉइंटचा विचार करून बघा 5 टू जा 10. ओके. इथं पॉइंटच्या पुढे 1 डिजिट आहे. इथे 1 आहे. पॉइंटच्या पुढे मला 2 डिजिट पाहिजेत. म्हणजे इथे पॉइंट येणार. 0.1 ह्या 0 ला व्हॅल्यू नाही. मग 0.1 मध्ये 1 ॲड करा. 1.1 मी तेच इथं बघितलं होतं बरं का. हे मला सोपं वाटलं होतं. पण आता ऐका मी काय म्हणतोय. हा 1.1 आहे. इथं पॉइंट आहे. इथं पॉइंट आहे. पॉइंट कॅन्सल होईल ना. मग या 99 ला जर मी 11 न डिव्हाईड केलं तर 9 येईल. 9 इंटू 3 येईल 27. आता 9 चं स्क्वेअर रूट 3 आणि रूट 3 चं स्क्वेअर रूट 1.732. एवढं किचकट करायचं कशाला? नको. मी तुम्हाला सांगतो करायचं काय? लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटचा कॉलम काढायचा. लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूटचा कॉलम काढायचा आणि सरळ-सरळ 27 चा 0 बघायचं. 27 हां, 2.7 नाहीये. बघा पेज नंबर 28 वरती येतं. मग 27 चा 0 आहे 5.196. 5 पॉइंट अगदी बरोबर लिहिलंय मी बघून. आहे का बरोबर? आता बरोबर आहे. वाचा काय लिहिलंय? मीटर पर सेकंद. मग इथं पर्यंत लक्षात आलं का? पण थांबा, हे काय प्रकार आहे? इथं आपण आता फक्त मिनिमम स्पीड काढलंय. पण सगळ्यात महत्वाचं
हे जे लिमिटचा अर्थ काय? ऐका, तुमचं हे मिनिमम स्पीड आहे. हे असं कमी करून चालणार आहे का? नाही. पण थोडं 10% जास्त असेल तर चालेल असं म्हटलंय. म्हणजे त्यांनी जो काय आहे ना म्हणूया आपण अलाउड म्हणजे व्ही मिनिमम आणि त्याला ह्याला असं ब्रॅकेट देऊन त्यांनी ए म्हणलंय म्हणजे अलाउड. ते काढण्यासाठी तुमचं जे मिनिमम स्पीड आहे ते असं 10% वाढलं तरी चालेल. 100% असतं सुरुवातीला. त्यातलं 10% वाढवलं तर 110% होणार आहेत. म्हणजे 110/100 आलं का लक्षात? मग 110 अपॉन 100 इंटू 5.196 मग आता असं येणार आहे. या 0 ला हा 0 कॅन्सल करा. मग 1.1 इंटू 5.196 विथआऊट लॉग टेबल करा. मग 5.196 ला 1.1 न मल्टिप्लाय करा. 11 न मल्टिप्लाय करणं काही अवघड नाही. 11 6 66 हे 99, 99, 105 कॅरी 10 करतोय 11 आणि 21 कॅरी 2 करतोय 57. हे बघा पॉइंटच्या पुढे 3 डिजिट आहे. हा 4 मला 5.7 म्हणजे असं येणार आहे. ओके 5.7156 मीटर पर सेकंद हे जे काय आहे ते मिनिमम स्पीड असणार आहे. आता तुम्हाला दिसत नाही पण मला दिसतंय. 5.716 100% करेक्ट आहे. तुम्ही म्हणाल 716 कुठे आहे? अरे हा नंबर नको असेल तर अरे आपलं काय होतं रे 5-6 ना शेवटचा नंबर नको असेल तर अलीकडचा नंबर 1 वाढवतो ना आपण. पण यात लॉजिक काय आहे? की लोअर लिमिट 10% ने वाढवू शकताय. पण लिमिट 10 मिनिटं कमी केलं पाहिजे. 10% ने कमी केलं पाहिजे. मग चला नेक्स्ट ह्या पेजवर घेतोय. आता मॅक्सिममचा फॉर्म्युला. माझी इच्छा आहे फॉर्म्युला पाठ करा. आर-जी. सुरुवात टॅननच करायची, पण आता मॅक्सिममला प्लस येणार आणि वर प्लस म्हटल्यावर खाली काय येणार? मायनस. मग इथं म्यू-एस येणार आहे आणि 1 मायनस मला सांगा, असं पुस्तकातलं बघताना हे किती टफ वाटलं होतं कॅल्क्युलेशन. पण आहे का तसं? नाही. मग बघा आता. पाठच झालेत व्हॅल्यू माझ्या. रेडियस आहे 9.9, जीची व्हॅल्यू 10 आहे. टॅन थिटा 0.5 आहे. हे 0.2 आहे आणि 1 मायनस 0.5 इंटू 0.2. आता गंमत बघा. हे 99 होईल. हे 0.7 होईल. आता मगाचा प्लॉट आठवतोय का? 0.1 मग 1 मधनं 0.1 गेला की 0.9 येईल. मगासारखंच पॉइंटला पॉइंट कॅन्सल. 99 ला 9 न डिव्हाईड करा 11. 11 7 चा किती येतील? 77. तर मॅक्सिमम स्पीड काढण्यासाठी लॉग टेबल घ्या. स्क्वेअर रूटच्या कॉलममध्ये जावा आणि 77 चा 0 बघा. स्क्वेअर रूट 28 पेज नंबर होता ना मगाशी ते. 77 चा 0 8.775. 8.775 थांबा मीटर पर सेकंद. पण मॅक्सिमम स्पीड पण अलाउड काढण्यासाठी मी 90% लिहिले. कळालं का? कारण मॅक्सिमम पेक्षा 10% कमी वाढवून चालणारच नाहीये. मग हे 90 अपॉन 100 आणि इंटू किती रे? 8.775 मग तुम्ही या 0 ला हा 0 कॅन्सल करा. 0.9 इंटू 8.7.7 answerच्या पुढे मीटर पॉइंट काय करा सरळ ना सरळ 8775 ला 9 न मल्टिप्लाय करा. 9 5 45 9 7 63 67 63 आणि 6 पुन्हा 69 8 9 72 आणि 6 78 आणि पॉइंटच्या पुढे 3 आणि 1 4 डिजिट म्हणजे इथे येणार. म्हणजे मला 7.8975 लिहितो मीटर पर सेकंद. 7.896 म्हणलंय. 7.896 म्हणलंय. तर ठीक आहे थोडंसं इकडं-तिकडं पण चालेल. काही हरकत नाही. पण आता मला सांगा, हे लेक्चर बऱ्यापैकी झालं की नाही अर्धा तास? पण मोठी कन्सेप्ट क्लिअर झाली. सीईटी पण सांगितलं, फॉर्म्युले विचारले सोपे-सोपे न्यूमेरिकल्स असणार आहेत. करायचे. करायचे म्हणजे काय करायचं मी तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या शेवटी. कंटाळा आला तर येऊ दे. mv स्क्वेअर अपॉन आर. mr ओमेगा स्क्वेअर. p स्क्वेअर अपॉन nr. m स्क्वेअर अपॉन mr. mv ओमेगा. झालं का? हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे. तर v मॅक्स असणार आहे त्यात. त्यात म्यूएस इंटू आरजी येणार आहे. आणि वेल ऑफ डेथ तिथं मिनिमम वेलॉसिटी काढायची लक्षात घ्या. कसली वेलॉसिटी काढायची मिनिमम त्यापेक्षा कमी करून चालणार नाहीये. त्या ठिकाणी मात्र आरजी अपॉन म्यूएस येणार आहे. मोस्ट सेफ स्पीड काढायचंय. मग त्यावेळेस नुसतं अंडर रूट आरजी टॅन थिटा काढायचं आहे. लोअर लिमिट काढायचंय. वरती मायनस खाली प्लस. अप्पर लिमिट वरती प्लस खाली मायनस. क्लिअर? छान अभ्यास करायचा आहे. सगळ्यात सोपा टॉपिक फिजिक्स आहे. सगळ्यात सोपा सब्जेक्ट फिजिक्स आहे. हे डोक्यातून अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट.